तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी फक्त एका बातमीची वाट पाहत होते। पीक विम्याचे पैसे आधी येणार की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आधी खात्यात पडणार, सगळीकडे हाच प्रश्न विचारला जात होता। आता मात्र अशी माहिती पुढे आली आहे की दोन्ही पैशांचा मार्ग मोकळा झाला। काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधी पीक विम्याची रक्कम जमा होणार, तर काहींच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे दिसणार। पण तुमचा नंबर नेमका कधी लागणार आणि खात्यामध्ये किती रक्कम येणार हे आपण पुढे डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत। काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळतील, काहींना 18,000 रुपये, तर काहींच्या खात्यामध्ये 22,000 रुपये जमा होतील, तर काही शेतकऱ्यांना 29,000 रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि 10वा हप्ता 2,000 रुपये असे एकूण मिळून 4,000 रुपये खात्यात जमा होतील। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता, तुमचा तालुका कोणता, किती रक्कम मिळणार आणि पैसे अडकू नयेत म्हणून कोणती 2 कामं करायची आहेत हे सगळं आपण अगदी पुढे सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचा एकच प्रश्न होता, पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार, गावात कुणाच्या खात्यात पैसे आले की लगेच बाकीचे लोक मोबाईल तपासायचे, कुणी पासबुक घेऊन बँकेत जायचं, कुणी ग्रामपंचायतीत यादी विचारायची, कुणी कृषी कार्यालयात जाऊन नाव पाहायचं, पण अनेकांच्या खात्यात पैसे दिसत नव्हते। आता मात्र पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांची यादी पुढे आली आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडू नका। तुमचा जिल्हा सुरुवातीला नसेल तरी पुढचं नाव तुमच्यासाठी महत्त्वाचं राहू शकतं। आता या टप्प्यामध्ये जवळपास 10,80,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम पाठवली जाणार आहे। यासाठी जवळपास 2,685 कोटी रुपये दिले जातील। सगळ्यांच्या खात्यात पैसे एकाच मिनिटाला दिसणार नाहीत। काहींना सकाळी मेसेज येईल, काहींना दुपारी पैसे दिसतील, तर काही बँकांमध्ये थोडा वेळ लागू शकतो। त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याला पैसे आले आणि आपल्याला अजून आले नाहीत म्हणून घाबरून जाऊ नका। आपलं नाव मंजूर असेल, बँकेचं खातं चालू असेल आणि आधार डीबीटीला जोडलेला असेल तर पैसे 100% तुमच्या खात्यात येतील। आता सगळ्यात आधी नागपूर जिल्ह्याबद्दल आपण बोलूया। नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर आणि उमरेड या तालुक्यातील नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता या भागात कापूस, सोयाबीन आणि संत्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर मंजूर क्षेत्राप्रमाणे त्यांना पैसे मिळतील। काहींना 19,000 रुपये मिळतील, काहींना 23,000, तर जास्त नुकसान जर मंजूर झालेलं असेल तर 28,000 रुपयापर्यंतची रक्कम खात्यात जमा होईल। त्यामुळे या तालुक्यांमधून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमचं बँक खातं आणि विम्याचा अर्ज एकदा नीट तपासा। आता यानंतर नंबर लागतो तो आपल्या वर्धा जिल्ह्याचा। आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, आर्वी आणि देवळी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। या भागामध्ये कापूस, तूर आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम मंजूर करण्यात आली। कापूस पिकासाठी काही शेतकऱ्यांना 24,000 रुपयापर्यंत, तूर पिकासाठी 21,000 रुपयापर्यंत आणि जर सोयाबीनचं पीक घेतलेलं असेल तर 26,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। प्रत्येकाच्या खात्यात एकसारखी रक्कम येणार नाही। किती क्षेत्राचा तुम्ही विमा भरला आणि तुमचं नुकसान किती मंजूर झालेलं आहे त्यावर अंतिम रक्कम ठरणार। आता यानंतर तिसरा नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा। आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्या। वरोरा, चिमूर आणि राजुरा या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार। आता या भागात धान, कापूस आणि तूर पिकांसाठी रक्कम दिली जाणार आहे। धान पिकाचं नुकसान मंजूर झालेल्यांना 18,000 रुपयापर्यंत रक्कम मिळेल। जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर 25,000 रुपये तुम्हाला मिळतील। जर तुम्ही तूर पीक घेतलेलं असेल तर 22,000 रुपयापर्यंत तुम्हाला पीक विमा 100% भेटणार आहे। पैसे थेट डीबीटीने खात्यात जमा होतील। त्यामुळे मोबाईलचा मेसेज आला नाही तरी पासबुक अपडेट करून पैसे आलेत का हे एकदा नक्की तपासा। आता पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी आणि मालेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे। आता या जिल्ह्यात जवळपास 41,250 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 56 कोटी 40 लाख रुपये जमा होतील। कांदा, द्राक्ष आणि मका या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर क्षेत्रानुसार पैसे मिळणार। कांदा पिकासाठी 20,000 रुपये, द्राक्ष पिकासाठी 29,000 रुपये आणि मक्का पिकासाठी 17,000 रुपयापर्यंतची पीक विम्याची रक्कम खात्यात जमा करण्यात येईल। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी
आपल्या अर्जातील पीक आणि क्षेत्र एकदा नीट पाहून घ्या. आता यानंतर नंबर लागतो तो धुळे जिल्ह्याचा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री आणि सिंदखेडा या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील. जवळपास 23,600 शेतकऱ्यांसाठी सुमारे 24,75,00,000 रुपये दिले जातील. आता या भागातील कापूस, बाजरी आणि मक्का पिकांसाठी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. कापूस पिकासाठी 23,000 रुपये मिळतील. जर तुम्ही बाजरीचं पीक घेतलं असेल तर 16,000 रुपये अकाउंटमध्ये सरकतील आणि जर तुम्ही मक्का उत्पादक शेतकरी असाल तर 18,000 रुपये तुम्हाला 100% भेटतील. तुमचं नाव मंजूर असेल तर पैसे खात्यात 100% जमा होतील. आता मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याकडे आपण वळूया. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, कळंब आणि उमरगा या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटणार आहेत. या भागात काही शेतकऱ्यांना आधी पैसे मिळाले असतील, पण उरलेल्या मंजूर नावांना सुद्धा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. हरभरा, सोयाबीन आणि ज्वारी या पिकांसाठी पैसे मिळतील. हरभरा पिकासाठी 21,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी 27,000 रुपये आणि जर तुम्ही ज्वारीचं पीक घेतलेलं असेल तर 18,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे तुमचं नाव यादीत असेल तर बँक खातं तपासा. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा खुशखबर आली. नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार आणि देगलूर या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. आता या भागातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम दिली जाईल. सोयाबीन पिकासाठी 25,000 रुपये मिळतील, तूर पिकासाठी 22,000 रुपये आणि जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर 28,000 रुपयापर्यंतची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. तुमच्या अर्जात नेमकं कोणतं पीक दाखवलंय हे एकदा नीट पहा. शेतात एक पीक आहे आणि अर्जामध्ये जर दुसरं पीक असेल तर मात्र तुमचे पैसे अडकू शकतात. आता पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, राहता आणि श्रीगोंदा या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार. या भागातील कांदा, डाळिंब आणि मक्का पिकांसाठी पैसे मिळणार आहे. कांदा पिकासाठी 21,000 रुपये, जर तुम्ही डाळिंब पीक घेतलेलं असेल तर 29,000 रुपये आणि मक्का पिकासाठी 18,000 रुपये पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होईल. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधार लिंक आणि डीबीटीचं खातं एकदा बँकेत जाऊन नक्की तपासून घ्यावं. आता खानदेशातला जळगाव जिल्हा आपण पाहू. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि रावे या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार. आता या भागातील केळी, कापूस आणि मक्का पिकांसाठी रक्कम दिली जाईल. केळी पिकासाठी काही शेतकऱ्यांना 29,000 रुपयापर्यंत, कापूस पिकासाठी 24,000 रुपयापर्यंत तर मक्का पिकासाठी 17,000 रुपयापर्यंत रक्कम मिळेल. या भागात अनेक शेतकरी एकापेक्षा जास्त पिकांचा विमा भरतात, त्यामुळे एका पिकाचे पैसे आधी आले आणि दुसऱ्याचे नंतर आले तरी सुद्धा तुम्ही घाबरू नका. यानंतर आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर आणि इंदापूर या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा करायला सुरुवात झालेली आहे. आता या तालुक्यामध्ये कांदा, द्राक्ष आणि ऊस या पिकांसाठी विमा मंजूर करण्यात आला. कांदा पिकासाठी 20,000 रुपये, द्राक्ष पिकासाठी 28,000 रुपये आणि जर तुम्ही ऊस पीक घेतलेलं असेल तर तुम्हाला जवळपास 26,000 रुपयापर्यंतची पीक विम्याची रक्कम मिळेल. तुम्ही किती क्षेत्राचा विमा भरला आणि किती क्षेत्राचं नुकसान मंजूर झालं यावर तुमच्या खात्यात पैसे किती येणार हे ठरेल. आता सोलापूर जिल्ह्याची माहिती आपण घेऊ. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर आणि माढा या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना 100% पैसे मिळतील. या भागामध्ये ज्वारी, डाळिंब आणि हरभरा या पिकांसाठी रक्कम दिली जाईल. ज्वारी पिकासाठी 17,000 रुपये, डाळिंबच्या पिकासाठी 29,000 रुपये तर हरभरा पिकासाठी 20,000 रुपयापर्यंतची पीक विम्याची रक्कम मिळणार. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आणि अर्जातील नाव जुळते का हे एकदा नीट तपासावं. आता सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण आणि वाई या तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळतील. या भागामध्ये ऊस, हरभरा आणि सोयाबीन पिकांसाठी रक्कम दिली जाणार आहे. ऊस पिकासाठी 25,000 रुपये, हरभरा पिकासाठी 19,000 रुपये तर सोयाबीनच्या पिकासाठी 24,000 रुपयापर्यंतची रक्कम खात्यात जमा होईल. शेजारच्या शेतकऱ्याला जास्त पैसे आले म्हणून आपल्याला कमी का आले असं लगेच समजू नका. मंजूर नुकसान प्रत्येकाचं वेगळं असतं. आता सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि इस्लामपूर या भागातील पात्र शेतकऱ्यांना पैसे जमा होतील. या भागामध्ये द्राक्ष, ऊस आणि हळद या पिकांसाठी रक्कम दिली जाईल. द्राक्ष पिकासाठी 29,000 रुपये, ऊस पिकासाठी 25,000 रुपये तर हळद पिकासाठी 22,000 रुपयापर्यंतची रक्कम मिळेल. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकेचा मेसेज आणि पासबुक दोन्ही तपासावं. आता बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव आणि अंबाजोगाई या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम भेटणार आहे.
आता या भागात कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसाठी रक्कम दिली जाईल. कापूस पिकासाठी 26,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी 24,000 रुपये, तूर पिकासाठी 21,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा होईल. या भागात पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार लिंक एकदा नीट तपासून घ्यावं. आता एकदा पूर्ण 14 जिल्ह्यांची नावं पुन्हा एकदा ऐका. पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा, त्याच्यानंतर वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, धाराशिव, नांदेड, अहिल्यानगर, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि बीड या 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुमचं बँक खातं, मोबाईलचा मेसेज आणि मंजूर यादी या तिन्ही गोष्टी एकदा नक्की तपासून घ्या. आता पीक विम्यानंतर प्रश्न येतो तो आपल्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा. त्याबद्दलची मोठी माहिती सुद्धा तुम्ही समजून घ्या. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि 10वा हप्ता 2,000 रुपये असे एकूण मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हप्त्याला उशीर झाल्यामुळे शेतकरी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाल्यामुळे घर खर्च, खतं, बियाणं आणि दुकानाची उधारी भागवायला शेतकऱ्यांना नक्कीच थोडासा आधार मिळेल. पण शेतकऱ्यांनो, आता ही गोष्ट सुद्धा नीट लक्षात ठेवा. पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी दोन कामं बरोबर असणं खूप गरजेचं ठरणार आहे. पहिलं काम म्हणजे तुमची ई-केवायसी. ई-केवायसी केली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करा. गावात CSC सेंटर किंवा ई-सेवा केंद्र असेल तर तिथे जा. आधार कार्ड घेऊन ई-केवायसी पूर्ण करा. ई-केवायसी आधीच पूर्ण असेल तर तिचा स्टेटस एकदा तपासून घ्या. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं खातं तपासणं. तुमचं आधार बँक खात्याला जोडलेलं असला पाहिजे. डीबीटीसाठी कोणतं खातं चालू आहे हे एकदा बँकेत जाऊन विचारून घ्या. तुमच्याकडे 2 किंवा 3 बँकेची खाती असतील तर सगळी खाती एकदा तपासा. अनेक वेळा शेतकरी एका खात्यात पैसे शोधत राहतो आणि डीबीटी दुसऱ्या खात्याला जोडलेला असतो. त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही सरळ विचारा, माझ्या आधारला कोणतं खातं जोडलेलं आहे आणि डीबीटीचे पैसे कोणत्या खात्यात जमा होतील. मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही नीट तपासा. काही शेतकऱ्यांचा अर्ज जुन्या मोबाईल नंबरवर असतो, त्यामुळे पैसे खात्यात आले तरी सुद्धा मेसेज जुन्या नंबरवर जातो. अशा वेळी पैसे आले नाहीत असं चुकून सुद्धा समजू नका. पासबुक अपडेट करा आणि बॅलन्स तपासून घ्या. नावामध्ये सुद्धा चूक राहू देऊ नका. आधारवर एक नाव आणि बँकेत दुसरं नाव असेल तर लगेच चूक तुम्ही तुमची दुरुस्त करून घ्या. घरातील महिलांच्या नावावर जमीन असेल तर लग्नाआधीचं आणि लग्नानंतरचं नाव जुळतंय का हे पहा. आता इथून पुढे आणखी एक हिशोब समजून घ्या. तुमच्याकडे 1 हेक्टर जमीन आहे म्हणून सांगितलेली पूर्ण रक्कम तशीच खात्यात येईल असं समजू नका. विमा किती क्षेत्रासाठी भरला, नुकसान किती मंजूर झालं, अर्जात किती क्षेत्र नोंदवण्यात आलं आणि तुमचं नाव कोणत्या यादीत आलं यावर तुमचे पैसे ठरतील. म्हणून गावात कुणाला 28,000 रुपये आले आणि तुम्हाला 19,000 रुपये मिळाले तर लगेच माझे पैसे कमी का आले असा प्रश्न पडू देऊ नका. दोघांचं नुकसान आणि क्षेत्र वेगळं असू शकतं. तुमच्या अर्जाचा हिशोब पाहणं जास्त महत्वाचं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त पिकांचा विमा भरलेला असतो. उदाहरण म्हणून एका शेतकऱ्याने कापूस आणि तूर या दोन्ही पिकांचा विमा भरला असेल तर दोन्ही पिकांचा हिशोब वेगळा होणार. एका पिकाची रक्कम आधी आली आणि दुसऱ्या पिकाची रक्कम थोड्या वेळाने आली तर घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. अर्जात कोणतं पीक दाखवलं आहे ते पहा. नुकसान मंजूर झालं असेल तर पैसे खात्यात येणार. बँक खात्याबद्दल आणखी एक छोटी पण महत्वाची गोष्ट नीट लक्षात ठेवा. काहींचं खातं बराच काळ वापरलेलं नसतं. काहींची बँकेची शाखा बदललेली असते. काही बँका दुसऱ्या बँकामध्ये मिळालेल्या असतात, म्हणजे त्यांचं मर्जर झालेलं असते. अशा वेळी जुना खाते क्रमांक, नवीन खाते क्रमांक आणि आधार लिंक यामध्ये गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे तुमचं खातं चालू आहे का हे बँकेतून तपासा. पैसे आले का हे फक्त मोबाईलच्या मेसेजवर ठरवू नका. तुमच्या गावात किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एखादी यादी आली तर तिच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमचं नाव अधिकृत यादीत आलेलं आहे का ते ग्रामपंचायत, कृषी कार्यालय आणि जिथे खरी माहिती मिळते तिथे तपासा. कुणीतरी फोटो पाठवला म्हणून तोच अंतिम हिशोब समजू नका. विशेष करून रक्कम मोठी दिसली की लोक लगेच पुढे पाठवतात. पण तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव आणि तुमचा अर्ज. पीक विम्याचे पैसे आधी आले की त्यांचा वापर कुठे करायचा आता याचा सुद्धा विचार करून ठेवा. खताची जुनी उधारी असेल तर ती आधी फेडा. पुढच्या पेरणीसाठी बियाणं आणि औषधांचा खर्च बाजूला ठेवा. घरात तातडीचा खर्च असेल तर त्याचा हिशोब करा, कारण शेतात पुन्हा पैसा टाकायचा असतो आणि पुढचं पीक उभं करायचं असतं.
हातात आलेले सगळे पैसे एकदम खर्च केले तर काही दिवसांनी पुन्हा अडचण निर्माण होऊ शकते. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विम्याची रक्कम जवळपास एकाच वेळेत मिळाली तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2 वेगवेगळे मेसेज येऊ शकतात. एक मेसेज पीक विम्याचा असेल आणि दुसरा असेल तो नमो शेतकरी योजनेचा. त्यामुळे एकच रक्कम दिसली म्हणून दुसरे पैसे आले नाहीत असं समजू नका. व्यवहारांची तारीख आणि रक्कम नीट तपासा. पासबुक अपडेट केलं तर कोणते पैसे कधी आले हे तुम्हाला सहज समजेल. शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.